हा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय ओमदादा निंबाळकर यांचे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्व तुळजापूर शहर व तुळजापूर तालुक्याच्या वतीने हार्दिक शुभेच्छा त्यांना वाढदिवसाच्या. येणारा काळ हा त्यांना अतिशय त्यांच्या भविष्याच्या वाटचालीच्या दृष्टिकोनातून अतिशय प्रगतिशील असावा. त्यांना एक उत्तम आरोग्य लाभावं जेणेकरून हा धाराशिव मतदारसंघातील सामान्य जनतेची त्यांच्याकडनं सेवा करू त्यासाठी त्यांना एक उत्तम आरोग्य लाभावं हीच आई तुळजाभवानीची प्रार्थना करतो. आणि आपण त्यांना गिफ्ट देण्याच्या ऐवजी त्यांनीच तुळजापूर शहरातील जनतेला एक रिटर्न गिफ्ट दिले असं म्हणता येईल. कारण आपण मागच्या 4 दिवसापूर्वी खासदार साहेबांच्या माध्यमातून तुळजापूर शहरासाठी एक विकास निधीची मागणी केली होती. माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे. आणि त्या अनुषंगाने शिंदे साहेबांनी आपण जवळपास 9 कोटीची मागणी केली होती. प्रभाग क्रमांक 7, 8, 9 व 10 ह्या प्रभागातील विकास कामांसाठी आपण 9 कोटीची मागणी केली होती. त्यातील पहिला टप्पा 5 कोटी रुपयांचा तात्काळ राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तसेच नगरविकास मंत्री व आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी 5 कोटी रुपयाचा निधी तात्काळ मंजूर करून त्याची एक ऑर्डर आहे ती तुम्हाला सर्वांना देतो. त्याबद्दल मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं मी तुळजापूर शहरातील जनतेच्या वतीनं तसेच खासदार ज्यांच्या माध्यमातून किंवा ज्यांच्या विशेष रेट्यामुळे हा निधी तुळजापूरला शहराला उपलब्ध झाला असे ह्या धाराशिव मतदारसंघाचे लोकप्रिय आणि दबंग खासदार माननीय ओमदादा निंबाळकर या सर्वांचे मी तुळजापूर शहरातील जनतेच्या वतीने मनापासून आभार मानतो. आणि सर्वात महत्वाचं की बा जो हा पहिला टप्पा आहे ह्या पहिल्या टप्प्यामध्ये 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. यानंतर जो राहिलेला निधी आहे तो दुसऱ्या टप्प्यामध्ये 100% मंजूर होईल. आणि परवा जी बैठक झाली माननीय मुख्यमंत्र्यांसोबत आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब मी खास करून त्यांनी बराच वेळ दिला मंदिराच्या समस्यांसंदर्भात. आणि त्यांनी काय ज्या समस्या आहेत त्या शांतपणे आणि ऐकून घेतल्या आणि त्यावर त्यांनी काय तोडगा काढता येईल ह्यावरही सविस्तर माननीय खासदार ओमदादांसोबत चर्चा केली. मीही होतो त्यांच्यासोबत किंवा काय कुठल्या प्रकारे आपल्याला प्रशासन आणि पुजारी व्यापारी ह्याच्यात समन्वय साधून मार्ग काढता येईल जेणेकरून येणारा जो भाविक आहे तुळजापूरमध्ये त्यांच्या कुठल्याही गोष्टीचे त्यांना एक चांगल्या प्रकारे सुलभ दर्शन घेण्याकरता अडचण येणार नाही यासाठी त्यांनी अशी दीर्घ अशी चर्चा केली. आणि त्यावर काय कसा तोडगा काढता येईल त्याबाबत मुख्यमंत्री जिल्हाधिकारी धाराशिव यांच्यासोबतही चर्चा केली. माझा फक्त तुमच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांना जे किंवा या मंदिर संस्थांचे अध्यक्ष आहेत त्यांना एकच मागणी आहे की बाबा हा आम्हाला काय कुठल्या गोष्टीचं श्रेय घ्यायचं नाही. ह्या मंदिराच्या बाबतीत माननीय खासदार साहेबांचा एकमेव उद्देश आहे की बाबा येणाऱ्या भाविकांची एक समाधानकारक असं त्यांना दर्शन मिळालं पाहिजे. कारण येणारा भाविक हा फार लांबून येतो. आणि आम्हीही खासदार साहेबांनी मी शिंदे साहेबांना सांगितलं की बाबा हा जो तुळजापूर शहरामध्ये येणारा जो भक्त आहे आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तर तो फक्त शिर्डीच्या धर्तीवर किंवा स्वामी समर्थांचं जे मंदिर आहे आपलं अक्कलकोटचं हे फक्त भक्तीपीठ आहे. पंढरपूर असेल किंवा इथे येणारा भाविक हा दर्शन करतो आणि लगेच निघतो. पण
तुळजाभवानीचं मंदिर हे शक्तिपीठ आहे. इथं विधिवत पूजा अर्चा आहे. खणा नारळाची ओटी असेल, अभिषेक पूजा असेल, जागरण गोंधळ असेल, जावळ असेल, कुठले बऱ्याच विधी आहेत. आणि हा विधी करण्यासाठी भक्तांना पुजाऱ्यांकडे येणं गरजेचं आहे किंवा आवश्यकता आहे. हा विधी करून घेण्यासाठी पुजारी वर्ग हा भाविकांमधला आणि ह्याच्यामधला एक माध्यम म्हणून हे करतो. पारंपरिक पद्धतीने आज वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने हे सगळं चालत आलेलं आहे. त्यामुळं भाविकांच्या आणि पुजाऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या तिघांच्या दृष्टिकोनातून हा कसा दर्शनासाठी कसा आपल्याला मार्ग काढतील ह्यावर सविस्तर चर्चा त्या बैठकीमध्ये झालेला आहे. आणि त्यांनीही आम्हाला समाधानकारक वेळ दिलेला आहे आणि असा शब्द दिलाय का मी दर्शनाला येणार आहे आणि ज्यावेळेस दर्शनाला येतील त्यावेळेस बाबा आपण वरच्या महाद्वारातूनच भक्त का गेला पाहिजे ह्याच्यावर सुद्धा आपण त्यांना सगळं सांगणार आहेत. कारण ते कल्लोळ तीर्थ, हे गायमुख तीर्थ, ह्याला हे आहे, इतिहास आहे किंवा भक्तांनी कल्लोळ परंपरा अशी चालत आलेली आहे किंवा गायमुख आणि कल्लोळा येणारं पाणी हे काशीहून येते अशी आख्यायिका आहे. आणि येणाऱ्या भाविकांना त्या कल्लोळातल्या पाण्यानंच हे करून किंवा गायमुखाच्या पाण्यानंच हातपाय धुवून पुढे त्या तुळजाभवानीच्या दर्शनाला द्यायचा असं एक हे आहे. त्यामुळं तो एक आहे. आणि आपण जर वर बघितलं तर आपली मंगवतीची विहीर असेल, अहिल्याबाई होळकरांनी दुष्काळाच्या काळामध्ये ती विहीर स्वतः त्यांनी हे करून बांधलेली आहे. एक ऐतिहासिक काय गोष्टी आहेत जेणेकरून त्याची सुद्धा ह्या भाविकांना बाबा हे व्हावं म्हणून आपला अट्टास आहे. त्यामुळे आमचा खाली न्यायला विरोध नाही. ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी वर डेव्हलप होत्यात पर्यायी जागा आपल्याला उपलब्ध आहे. आम्ही आमच्या नगरसेवक आहेत रणजित इंगळे यांनी तिथे एक पत्र दिलंय. त्याचा एक तुम्हाला मी हे देतो इन्व्हर्ट केलेलं की बाबा मागील 10 वर्षापासून त्यांनी जेव्हापासून नगरसेवक झाले तेव्हापासून हुतात्मा स्मारक हे पावणाऱ्या गणपती हा रस्त्याचा पाठपुरावा करतात. माझं तर प्रत्येक ह्याच्यामध्ये वारंवार ह्या गोष्टीचा उल्लेख असतो कारण तेवढा गरजेचा आहे तो रस्ता. आणि त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण न आणता आम्हालाही करायचं नाही. कुठल्याही राजकारणात तो रस्ता हा पर्यायी रस्ता त्याला आहे भवानी रोडला, जेणेकरून तुळजापुरावर होणारी गर्दी आपल्याला नियंत्रित करता येऊ शकते. आणि वरच्या भागामध्ये महाद्वार रोड असेल, बाकीचे काय जर रस्ते असतील, अंतर्गत रस्ते सगळे जर डेव्हलप केले तर मला वाटत नाही की खाली जायची ही ज्या इकडे सगळं डेव्हलप झाल्यानंतर तुम्ही खाली करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे की जिथं मूळ गाव आहे तिथली डेव्हलपमेंट सोडून एक वेगळंच गाव बसवण्याचं काय कारण आहे. मला आता हा काय टीका करण्याचा विषय नाही. आज मी फक्त माननीय खासदार साहेबांचे आभार मानण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. कारण अत्यंत कमी वेळेमध्ये त्यांच्या विनंतीला मान देऊन, आपल्या विनंतीला मान देऊन खासदार साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी हा तुळजापूर शहराला एक भरीव अशी निधी दिलेला आहे विकास कामांसाठी. आणि हा टप्प्याटप्प्यामध्ये आपण हा निधी आणतच जाऊ आणि कुठलंही श्रेयवाद आम्हाला घ्यायचं नाही. तुळजापूर शहर